हॅलो एव्हरीवन, तुमचं मयुरीच्या मराठी ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आणि तुम्हाला मी बाहेर दिसत असेल कारण आम्ही ना बाहेर गेलो होतो आणि रस्त्याने जाता जाता म्हणजे ऑलरेडी आधी माहिती होतं, पण इथं मिस्टर DIYचं जे नवीन मॉल ओपन झालंय, म्हटलं जाता जाता एकदा व्हिजिट करूया. तर मी आलेली आहे आणि आई आणि युवी येत आहेत. तर असं काही स्पेसिफिक घ्यायचं नाहीये, जस्ट व्हिजिट करणार आहे, काय काय बघायचं आणि जर आवडलं तर घेऊ. आणि तुम्हाला पण दाखवते की काय काय मॉल मध्ये. आणि मी याच्या पहिले पण बोलली होती की ह्या मॉल मध्ये ना खूप जास्त युनिक आहे ना वस्तू असतात, तर ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. तर चला मग आपण जाऊया मध्ये. $370. श्री नको घेऊ, तुझ्याकडे आहे तशी. तर इकडे आहे ना सगळं काही होतं, जसं की ना वॉशिंग मशीनची पावडर पण होती जी क्लिनिंग करण्यासाठी. इकडे सगळं आहे ना ब्रशेस होते, टॉयलेटचे, बाथरूमचे, वेगवेगळ्या शेपमध्ये, ज्याला ना स्टँड वगैरे पण होतं. आणि इकडे श्रीचं चाललं होतं बॉटल्स बघणं, कारण इथल्या बॉटल्स ज्या असतात ना त्या तिथे खूप वेगवेगळ्या शेपच्या असतात, एकदम अशा फनी. नेक्स्ट आम्ही आलो वरच्या फ्लोअरमध्ये, जिथे की ना बॅग्स वगैरे होत्या लहान मुलांच्या, आणि सुंदर होत्या बॅग. पण ज्या पिशव्या वगैरे होत्या ना त्या रिअली खूप जास्त कॉस्टली होत्या. म्हणजे ज्या आपण ना फार तर फार 150-200ला घेतो ना, त्याची प्राइस तिथं ना 1100-1200 रुपये इतकी होती. श्री काय करते तू? चल चल इकडे बघू काय ते, बघू काय कशाला ग ते? कशाला पण? इकडे ये, चल इकडे ये. नंतर मी आली डायरीच्या सेक्शनमध्ये, जिथे की ज्या डायऱ्या होत्या ना त्या इतक्या वेगवेगळ्या टाईपच्या होत्या. एक डायरी मी बघितली, ती डायरी बघून मला वाटतच नव्हतं की ती डायरी म्हणून. बघा किती सुंदर दिसते, आणि आतमध्ये असे पानं होते, त्याला पेजेस होते. पण जी फ्रंट होतं ना ते लिटरली एकदम अट्रॅक्टिव्ह होतं, आणि खूप छान छान प्रकारच्या डायऱ्या होत्या तिथे. तर डायरीच्या रेटबद्दल जर बोलायला गेलं ना तर जितक्या अट्रॅक्टिव्ह होत्या ना तशी प्राईस होती. ज्या सिम्पल होत्या त्या 79 वगैरे होत्या. बापरे, काय याच्यामध्ये एवढं? 1150 सारखं. 1150 ची. 1150 घ्यायची. थोडी मोठी पाहिजे. अजून मोठी टोचती म्हणते. सगळं टोचते, थोडी मोठी बघा. आणि युवीला पण आहे ना कॅपची खूप जास्त हाऊस आहे, त्यांना आवडते कॅप, तर ते पण आहे ना वेगवेगळ्या कॅप ना ट्राय करून बघत होते. नंतर आले मी कॉस्मेटिकच्या सेक्शनमध्ये, जिथे ना मुलींच्या क्लिप्स वगैरे, बेल्ट्स, हेअर बेल्ट्स, रब्बर्स वगैरे, ते पण खूप जास्त रिझनेबल रेट्समध्ये होते आणि छान छान होते. तर श्रीचे केस कट केल्यामुळे मी काही घेतलं नाही, पण खूप जास्त क्यूट होते तिथे. तर आम्ही चाललो होतो खाली, कारण आमची शॉपिंग करून झालेली होती, आणि श्री पण आहे ना बऱ्यापैकी त्रास देत होती, त्याच्यामुळे थोडक्यात आवरून घेतलं आणि आम्ही खाली गेलो. ऍक्टिव्ह डिटर्जंट पावडर.
डिटर्जंट पावडर आहे. 75 रुपये हे पण छान आहे ना हँडवॉश. बघा की काही पावडर घेऊन बघा ना. श्री थांब इकडे ये. श्री आणि ही पावडर 75 75. हे करा काय ब्रश पण नाही घेतली. नाही. खरे ना मॉल मध्ये जाऊन आलो आणि मी तुम्हाला की बोलली होती की फक्त व्हिजिट करायला आलो, काही घेणार नाही. पण कधीच असं होत नाही की आपण तर कधीच असं होत नाही की आपण नुसतं बघायला जाऊ म्हणून काही ना काही घेतो आणि भरपूर काही घेतलं मी तुम्हाला दाखवेन घरी जाऊन. आणि पहिले ना मॉल मध्ये तिथं खूप जास्त चीप रेट मध्ये वस्तू भेटत होत्या, पण आता खूप ठिकाणी ते मॉल झालाय त्याची डिमांड आहे ना खूप आहे, तर खूप जास्त महाग झालंय ते मॉल. आणि येत आहेत आम्ही थोडं स्नॅक्स खायला आलो, चायनीज खायला. तर तुम्हाला घरी जाऊन दाखवते मी काय काय वस्तू घेतल्या ते. आणि श्रीला ना असं वाटत होतं की ते डीमार्ट आहे आणि तिला ना सॉफ्टी खायची, ती सॉफ्टी खूप आवडते. सारखं झालं आईस्क्रीम श्रीने एवढं थंडीत आईस्क्रीम घेतली. तर इथे आलंय मंचुरियन आणि अजून मागं ते येते, तर चला तोपर्यंत खातो आणि घरी जाऊन पोहोचतो. तर ना जाऊन आलो आम्ही आणि केव्हाच आलोय, पण थोडं ना रिलॅक्स होत होतो आणि स्नॅक्स खायला गेलो होतो. पण आहे ना स्नॅक्स करता करता जेवणच झालं आणि जास्त उशीर झाला तर म्हणजे 6:30-7 वाजले होते. मग जेवणाची पण इच्छा नाही झाली. तर जे सामान बघत होते म्हटले की चला तुम्हाला दाखवूया. आणि सगळ्यात पहिले दाखवेल की हे हुक आहे. हुक आहे बाबू ते. तर हे हुक आहे म्हणजे कधी पण आपल्याला काही लावायला वगैरे ते कामी येतात आणि ते खूप जास्त क्यूट वाटत होते. छान डिझाईन जे कॅरेक्टर हे मस्त वाटत होते ना म्हणून घेतले. ते 1.5 किलो वजन आहे ते कॅरी करू शकतात. हा घे. श्रीला असं बघितलं ना खूप जास्त आवडतं. घे घे घे. हे बघ तू चॉकलेट कुठे ठेवलं. आणि नंतर आहे ना हे टॉयलेट स्क्रबर घेतलेले, ज्याला ना हे स्टँड आहे त्याच्यामुळे जरा वेगळं वाटलं. आणि इन केस हा ब्रश जरी खराब झाला तर आपल्याला हे स्टँड आहे ना युज होऊ शकतो. आपण काय करतो कुठे पण लटकून वगैरे देतो, पण हे स्टँडला जर प्रॉपर व्यवस्थित ठेवलं ना ते दिसायला एकदम छान दिसेल. म्हणून श्रीचं बघा तिला झोप आली कारण ती दुपारी ना झोपलीच नाहीये. आणि हे वॉशिंग मशीनची क्लिनिंग पावडर घेतलेली आहे. बट हे आपल्या स्क्रबर घेतले स्टीलचे भांडे घासण्यासाठी. हा पापडचा चिमटा घेतलेला आहे, कारण हा चिमटा आहे ना हा कधी पण पापड वगैरे तळायला गेल्यानं कधीच सापडत नाही. कारण श्री घेते खेळते आणि कुठे पण टाकते आणि मग घेऊन घेतला तो. बाकी ब्रश वगैरे घेतलाय आणि एक घेतलंय ते म्हणजे नेलपेंट रिमूव्हर घेतलंय. तर त्याच्यामध्ये फक्त ना असं ट्विस्ट करायचं, म्हणजे अदरवाईज आपण कॉटन घेतो ना तर कॉटन नाही घ्यायचा. या बाटलीमध्ये फक्त थांब बाबू. हा या बाटलीमध्ये फक्त आहे ना आपला बोट फिंगर टाकायचा आणि तो फक्त इथे ट्विस्ट करायचा, असं तर आपलं जे नेलपेंट आहे ना ती रिमूव्ह होऊन जाते. नको बाबू. आणि त्याचा स्मेल जो आहे ना ते चॉकलेटचा इतका सुंदर येतोय, पण हे उडून जायला नको. हे मी घेतलं आहे 99 ला. तर मी फर्स्ट टाइम घेतलंय तर म्हटलं बघू वापरून काय वेगळं आहे म्हणून घेतलं. तर जास्त काही नाही एवढ्याच वस्तू घेतलाय. आणि मला आहे ना तुम्हाला प्रॉपर तिथलं जे आहे ना ते दाखवायचं होतं, पण श्री इतकी मस्ती करत होती, इतकी काही काही तिथे पाडत होती ना त्याच्यामुळे मला ते योग्य नाही वाटलं. म्हणून नको बाबू शी होईल. तर आजचा व्हिडिओ ना मी इथे सेंड करते आणि नेक्स्ट व्हिडिओ जो असेल ना तो हळदी कुंकाचा असणार आहे. तो खूप जास्त छान असणार आहे तो. तर
बघायला नक्की विसरू नका. आवर्जून बघा आणि जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.